पिंपरी चिंचवड मधील मोरवाडी परिसरात घडलेली पिल्लई कुटुंबाची सामूहिक आत्महत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. उच्च शिक्षित कुटुंबानं आर्थिक विवंचनेतून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील प्रमुख विनोद पिल्लई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या त्यांच्या पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा यांनी उपचारादरम्यान प्राण गमावले. पिंपरी चिंचवड मधील उच्च शिक्षित पिल्लई कुटुंबासोबत नक्की काय घडलं, त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, आणि पुढच्या काही मिनिटात आपण हे सगळं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. विनोद पिल्लई हे अहमदाबाद येथील प्रतिष्ठित IIM मधून शिक्षण घेतलेले होते. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम सुद्धा केलेलं. त्यांची पत्नी सिरोजा या एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी पौर्णिमा ही कॉम्प्युटर सायन्सच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षण, करिअर आणि सामाजिक प्रतिमा या सर्व बाबींमध्ये हे कुटुंब आदर्श मानले जात असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चाललेली. पिल्लई कुटुंब यापूर्वी नेहरू नगर परिसरातील स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मात्र वाढत्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते घर विकावं लागलं. त्यानंतर त्यांनी मोरवाडी येथील भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली. दरम्यान मूळ गावी सुरू असलेल्या घराच्या बांधकामाचा खर्च, वाढलेला आर्थिक ताण आणि नोव्हेंबर 2024 मध्ये विनोद पिल्लई यांनी नोकरी सोडल्यानंतर निर्माण झालेली अनिश्चितता यांमुळे कुटुंबातील आर्थिक ताण अधिकच वाढला. या घटनेचा तपास करताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा मिळाले. त्यानुसार कुटुंबानं जीवन संपवण्याचा निर्णय अचानक घेतलेला नसून त्यासाठी काही आठवडे नव्हे तर जवळपास 2 महिन्यांपासून त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. तपासात असं समोर आलं की विनोद पिल्लई यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच ऑनलाईन माध्यमातून एक धोकादायक रसायन मागवलेलं. त्यानंतर संबंधित रसायनाविषयी माहितीही इंटरनेटवरून मिळवली गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या सर्व बाबींची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तिघांचे मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे फॉरेन्सिक तपासासाठी पाठवलेली आहेत. घटनेच्या दिवशी रात्री घरामध्ये धूर झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती देत दरवाजा उघडला. तेव्हा घरात तिघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र विनोद पिल्लई यांचा मृत्यू आधीच झाला होता, तर पत्नी आणि मुलगी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सुद्धा मिळाली आहे. त्यामध्ये कुटुंबानं आर्थिक अडचणींमुळे स्वइच्छेने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं असून या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असंही त्यात लिहिलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या पत्रावरच अवलंबून न राहता पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबावर कोणाचा आर्थिक दबाव होता का, कर्जदार किंवा सावकारांकडून मानसिक त्रास दिला जात होता का, तसेच इतर कोणते कारण या निर्णयामागे होते याचाही शोध सध्या पोलीस घेत आहेत. यासाठी आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती, तसेच ऑनलाईन व्यवहार आणि जवळच्या नातेवाईक परिचितांची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. उच्च शिक्षण, चांगली नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठा असूनही आर्थिक संकटामुळे एका संपूर्ण कुटुंबाला इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागणं हे अतिशय धक्कादायक आहे.